जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे रेशनच्या तांदूळाचा कुरकुरीत पेपर डोसा। त्यासाठी 4 वाट्या रेशनचा जुना तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। तांदूळामध्ये पाणी टाकून 8 ते 9 तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवते। उडीद डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून उडीद डाळीमध्ये पाणी टाकून झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी भिजत ठेवते। या वाटीने मी 2 वाट्या उडीद डाळ घेतली। याच वाटीने 4 वाट्या तांदूळ घेतले। 8 ते 9 तासानंतर तांदूळ छान भिजलेले आहे। 8 ते 9 तासानंतर तांदूळ व उडीद डाळ छान भिजलेली आहे। तांदूळ व उडीद डाळ मिक्सरला बारीक करून घेते। तांदूळ व डाळ वेगवेगळे भिजत ठेवले होते। आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्रीला डोसा बनविण्याचा असेल तर आज रात्रीला डाळ तांदूळ भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरला काढून घ्या। बॅटर दिवसभर फर्मेंट व्हायला ठेवून द्या। तांदूळ व उडीद डाळ त्याच पाण्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेते। उडीद डाळ बारीक व्हायला वेळ लागते, पण तांदूळ व डाळ एकत्र काढले की लवकर बारीक होते। जेवढी बारीक पेस्ट करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घ्यावी। ज्या भांड्यामध्ये बॅटर काढणार आहे ते मोठं असायला हवं। असे सर्व मिक्सरला बारीक करून घेते। अशा प्रकारे मिक्सरला अगदी बारीक करून घेतले। रेशनच्या तांदूळाचा डोसा कुरकुरीत आणि छान बनतो। बॅटर एकदा मिक्स करून घेते। मोठ्या भांड्यात हे बॅटर अर्ध असायला पाहिजे, म्हणजे बॅटर फर्मेंट झाल्यावर 8 ते 9 तासानंतर हे भांडं पूर्ण भरून जाते। झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी बॅटर फर्मेंट व्हायला ठेवते। 8 ते 9 तासानंतर पीठ असे छान फर्मेंट झाले आहे। भांडे पूर्ण भरले। या पद्धतीने बॅटर तयार करून डोसा बनविला तर छान कुरकुरीत बनतो। मस्त जाळीदार पांढरे शुभ्र डोशाचे बॅटर तयार आहे। डोसा बनविण्यासाठी एका वेगळ्या भांड्यात पाहिजे तेवढे बॅटर काढून बाकी फ्रीजमध्ये ठेवते। 1 ते 2 दिवसानंतर जेव्हा तुम्हाला डोसा खायचा आहे तेव्हा बनवू शकता। बॅटर असेच राहते। चवीनुसार मीठ, पाणी घालून डोसा बनवायला घेते। खूप जास्त घट्ट नको, खूप जास्त पातळ नको, हे असे बॅटर हवे। चला डोसा बनवू। तवा गरम झालेला आहे। तवा गरम झाला की गॅसची फ्लेम कमी करून तव्यावर 1 चमचा बॅटर घालून मध्यभागीपासून गोल फिरवत न्यायचं। एकाच दिशेला गोल फिरवून घेतला की आकार छान येतो, भाजल्यावर छान दिसतो। माझ्याकडे कडेला तेल सोडून बनविलेला डोसा आवडतो, म्हणून मी कडेला तेल सोडून घेते। तेल न सोडता तसाही डोसा खूप छान बनते। डोसा फिरवून झाला की गॅस मीडियम टू हाय करून डोसा होऊ देते। असा छान जाळीदार कुरकुरीत डोसा बनतो। डोसा एकाच बाजूने भाजून घेतलेला आहे। कुरकुरीत पेपर डोसा तयार आहे। अशा प्रकारे सर्व डोसा बनवून घ्यायचे। हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून डोसा सोबत लागणारी नारळाची चटणी, बटाटा भाजी हे रेसिपी व्हिडिओ वेगळे अपलोड करत आहे। डोसा तयार झाला की अलगद वर येतो। प्लेटिंग करते। छान बटाट्याची भाजी, सांबार, ओल्या नारळाची चटणी, छान कुरकुरीत पेपर डोसा। या पद्धतीने कराल तर अजिबात डोसा चुकणार नाही। 8 ते 9 तास तांदूळ डाळ भिजवून 8 ते 9 तास फर्मेंट होऊ दिले तर अगदी परफेक्ट पेपर डोसा बनतो। आजची माझी रेसिपी आवडली असेलच
प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.